जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना। मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतेय पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी युट्यूब चॅनलवर। आजच्या दिवस मला सुट्टी हवी होती, पण म्हटलं विद्यार्थ्यांना सुट्टी नको, म्हणून त्यासाठी आपण हे आजच्या दिवस रेकॉर्डिंग म्हणून चालू केलेलं आहे। खाकीचा महासंग्रामच आहे, 29वा दिवस आहे। आजचे प्रश्न खूप वेगळे आहे, खरं तर हे लाईव्ह मध्ये व्हायचे होते, पण काही हरकत नाही, तुम्हाला समजतील या पद्धतीने मी एक्सप्लेन करून देणार आहे। ठीक आहे, सेशनला पटकन लाईक करून घ्यायचंय, सेशनला पटकन शेअर करायचं आहे, कारण आज काही मी जास्त वारंवार तुम्हाला बोलणार नाहीये लाईक करा म्हणून। ठीक आहे, गेल्या वर्षी आपल्या 260 प्लस विद्यार्थ्यांनी रिझल्ट दिला होता, या वर्षी आपण 1000 प्लस विद्यार्थी रिझल्ट देणार आहात। या आशेवर आपण मेहनत करत आहोत, या आशेवर आपले लेक्चर्स चालू आहेत आणि त्यानुसारच आपण प्रश्नांची मांडणी करत आहोत। ठीक आहे, लेक्चरला करूयात सुरुवात, कारण मला माहित आहे तुम्ही काही धोका देणार नाही, तुम्ही सेशनला पटकन लाईक केलेलं असेलच। तर आजचा प्रश्न, एका रांगेत शेवटून 8व्या क्रमांकावर अजय आहे, तर त्याच रांगेतील श्रीधर सुरुवातीपासून 16वा आहे। जर अजय श्रीधरच्या अगोदर 4थ्या स्थानावर आहे, तर रांगेत किती मुलं आहेत? 17, 19, 33 आणि 34। एका रांगेत अजय शेवटून 8वा आहे, अजय शेवटून 8वा, श्रीधर सुरुवातीपासून 16वा, पण अजय श्रीधरच्या अगोदर 4था आहे, श्रीधरच्या अगोदर 4था, आणि हा सुरुवातीपासून 16वा आहे। यांच्यामध्ये 1 2 3 आणि हे झाले, हा 8, हा 7, 6, 5, 4। ठीक आहे, श्रीधर हा वरून 16वा आहे, खालून 14 आहे, 16 अधिक 4 20, दोनदा मोजले वजा 1, रांगेमध्ये झाले 19 जण। ठीक आहे, दुसरी पद्धत, 16, 15, 14, 13 आणि 12, पुन्हा 12 आणि 8 दोन संख्या भेटल्या, 12 अधिक 8 झाले 20, दोनदा मोजलं वजा 1 केलं 19, किंवा 8 अधिक 16 झाले 24। पण 1 2 3 4 5 या 5 जणांना आपण 2-2 वेळा मोजल्यामुळे वजा 1 केलं, तर रांगेमध्ये झाले 19। कुठल्याही पद्धतीने उत्तर काढा, उत्तर काय आलं पाहिजे? 19च आलं पाहिजे, म्हणजे त्या रांगेत एकूण किती जण आहेत? तर 29 जण आहेत, सॉरी 19 जण आहेत। त्यानंतरचा पुढल्या प्रश्नावर वळूयात, तोपर्यंत पटकन सेशनला लाईक करायचे। पुढील प्रश्नांतील वस्तूंचा गट कोणत्या आकृतीनुसार निर्देशित करता येईल? घटक आहे टेबल, खुर्ची, फर्निचर। आता टेबल एक फर्निचर आहे, खुर्ची पण एक फर्निचर आहे, सर्व टेबल फर्निचर, सर्व खुर्ची फर्निचर। तुमची आकृती पाहिजे अशी आकृती आहे पर्याय क्रमांक 2 मध्येच। चला, सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हटलेलं आहे, सगळ्यांनी लाईकही केलंय। वेगळा प्रश्न आहे पुढचा, 24 तासात घड्याळाचे काटे एकमेकांना किती वेळा भेटतील? 44 वेळा, 12 वेळा, 22 वेळा, 24 वेळा। एकमेकांना भेटणे याचा अर्थ किती वेळा ते एकमेकांवर असतील। 24 तासामध्ये दोन्ही काटे किती वेळा एकमेकांवर असतात? तर 24 तासामध्ये दोन्ही काटे एकमेकांवर 22 वेळा असतात, फक्त 11 ते 1 ची स्थिती वजा केल्यावर। दोन्ही काटे एकमेकांवर 24 तासात 22 वेळा। लक्षात राहून जाईल तुमच्या सगळ्यांच्या। त्यानंतरचा पुढला प्रश्न, 2000 मध्ये शिक्षक दिन गुरुवारी होता, तर 2001 मध्ये प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी होता किंवा कोणत्या दिवशी होता? बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवार। शिक्षक दिन गुरुवारी होता। शिक्षक दिन केव्हा असतो? 5 सप्टेंबर। मग 5 सप्टेंबर 2000 या दिवशी गुरुवार होता, तर 2001 प्रजासत्ताक दिवस असतो 26 जानेवारीला। 26 जानेवारी 2001 चा वार विचारला त्यांनी आपल्याला। मग आता सप्टेंबर महिना, ऑक्टोबर महिना, नोव्हेंबर महिना, डिसेंबर आणि जानेवारी। नोव्हेंबर नाही, सप्टेंबर 30 आहे, पहिले 5 दिवस गेले, सप्टेंबरचे 25,
ऑगस्ट 31चा असल्यामुळे 7 ने भागलं. नोव्हेंबर 30चा आहे. डिसेंबर 31चा आहे. तर जानेवारीचे फक्त 26च दिवस आपल्याला विचारलेत. याला आपण 7 ने भागायचं. 7 त्रिक 21, 22, 23, 24, 25 अशी 4 बाकी, 3 बाकी, 2 बाकी, 3 बाकी आणि 5 बाकी. ठीक आहे. मग आता बेरीज करा सगळ्यांची. यात 3 3 6 4 10, 10 आणि 7 17. 17ला 7 ने भागलं, बाकी 3. गुरुवारच्या पुढे 3 वार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. फायनल उत्तर आहे आपलं रविवार. पर्याय क्रमांक आहे आपला चौथा. शिक्षक दिन होता 5 सप्टेंबरला. 5 सप्टेंबर पासून 26 जानेवारी. भलेही 2000 हे लीप वर्ष आहे, पण आपण घ्यायचं नाही. फेब्रुवारीचा महिना होऊन गेलेला आहे, त्यामध्ये तो काउंट होत नाही. म्हणून मग आता सप्टेंबरचे 4, ऑक्टोबर 3, नोव्हेंबर 2, डिसेंबर 3, जानेवारीचे किती रे? 5. माझ्या आता 17ला 7 ने भागलं 3, गुरुवारच्या पुढे 3 वार. उत्तर आलं आपलं रविवार. त्यानंतरचा पुढला प्रश्न पाहूयात. विसंगत पद ओळखा. दूध, दही, पनीर, अंजीर. ताक ऑप्शन मध्ये आहे. दही, अंजीर, ताक आणि पनीर. विसंगत काय आहे? अंजीर एक फळ आहे, ड्रायफ्रूट म्हणू शकता. बाकीचे काय आहेत? दुधापासून बनवलेले पदार्थ आहेत किंवा दुधापासून बनणारे पदार्थ आहेत. पुढला प्रश्नाच्या आधी खाकीचा महासंग्राम ही सिरीज ऍप मध्ये बघायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आपला टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचंय. त्यामध्ये तुम्हाला फ्री कोर्स मध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये प्रत्येक शिक्षकांच्या फोटोवर क्लिक केल्यावर खाकीच्या महासंग्रामची व्हिडिओ आणि पीडीएफ आहेत. तर 100 डेज चॅलेंजचे सर्व व्हिडिओ आणि सर्व पीडीएफची प्लेलिस्ट इथे आपण बनवलेली आहे. ज्यांना अभ्यास करायचा आहे, सराव करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी मिक्स प्रश्नांची ती पीडीएफ उपयुक्त आहे. पुढला प्रश्न पाहूयात. एका सांकेतिक भाषेत 3 3 7 7 6 ही संख्या 4 2 8 6 7 असे लिहितात, तर त्याच संकेतामध्ये 4 2 5 6 8 कसे लिहिता येईल? 4 ऑप्शन दिलेले आहेत. 3 3 7 7 6, 4 2 5 6 8, 4 2 8 6 7, 3 अधिक 1 4, 3 वजा 1 2, अधिक 1 8, वजा 1, अधिक 1. पुन्हा 4 अधिक 1 5, 2 वजा 1 1, 5 अधिक 1 6, 6 वजा 1 5 आणि 8 अधिक 1 9. अधिक 1 वजा 1 अधिक 1 वजा 1 अधिक 1, यावरनं उत्तर काय आलं? 51,659. पर्याय क्रमांक आहे आपला चौथाच. सोपी होती सांकेतिक भाषाची. पुढे आहे सहसंबंध ओळखा. आरशातली प्रतिमा दिलेली आहे, त्रिकोण आहे आणि त्याला आरशात. मग आता हा जो आपल्याला एक ती आकृती दिली आहे, ती आरशामध्ये कशा पद्धतीने दिसेल? हा असा तोडलेला भाग इथे नाहीये, ही आणि ही आकृती सारखी असल्यामुळे नाही, हा भाग खाली जाणार नाही. मग उत्तर काय येणार आपलं? पर्याय क्रमांक पहिलाच. यालाच म्हणतात एलिमिनेशन मेथड. जमत असेल पटकन लाईक करून घ्यायचंय. बरेच वेळा विचारलेला प्रश्न आहे. जर 38 वजा 15 बरोबर 32 आणि 62 वजा 91 बरोबर 7, तर 74 वजा 81 बरोबर किती? 39, 23, 29 आणि 38. 38 वजा 15 याचा अर्थ काय? 83 वजा 51. 83 मधनं 51 गेले, 32 उरले. 62 वजा 91 उलट करा. 62 चे 26, 91 चे 19, उत्तर आलं 7. मग पुढे 74 वजा 81, 74 चे 47 करा, 81 चे 18 करा, उत्तर किती येणार? 29. बेरीज करायला चुकू नका. बेरीज वजाबाकी चुकलात तरी 1 मार्क जातोच. नातेसंबंधाचा प्रश्न. एका स्त्रीकडे बोट दाखवत राजन म्हणाला, ती स्त्री ज्या बाईची मुलगी आहे ती बाई माझ्या आईच्या नवऱ्याची आई आहे. तर ती स्त्री राजनची कोण? बहीण, मावशी, मुलगी आणि आत्या. आधी बघा, ती बाई, ती स्त्री ज्या बाईची मुलगी आहे, ती स्त्री एका बाईची मुलगी आहे
ती स्त्री, ठीक आहे. ती बाई माझ्या आईच्या म्हणजे राजनच्या आईच्या नवऱ्याची आई आहे. बरं, एक मिनिट. नवऱ्याची आई म्हणजे ती बाई आणि त्या बाईची मुलगी म्हणजे ती स्त्री. तर ती स्त्री राजनची कोण? आता नीट बघा काय सांगितलंय त्यांनी. ती बाई माझ्या आईच्या नवऱ्याची आई म्हणजे माझ्या वडिलांची आई म्हणजे माझी आजी. आता या बाईची ती मुलगी माझ्या आजीची मुलगी म्हणजे माझी कोण झाली? आत्या. म्हणजे ती स्त्री राजनची कोण आहे? आत्या आहे. कारण की त्याच्या आईचा नवऱ्याची आई आहे ती, म्हणजे ही सासू झाली. म्हणून मावशी येणार नाही. ओके, आपल्या वडिलांची बहीण आहे ती, आईची नाही. आईची ती नणंद आहे आपल्या. प्रश्न छान आहेत आजचे, मी तेच सांगते, म्हणून सेशनला लाईक करून घ्या असं म्हणतेय. पोलीस भरती 2024 साठी टिकर मराठीने जी सिरीज चालू केली आहे जिचं नाव आहे खाकीचा महासंग्राम, तर याचा आपण युट्यूबचा टाइम टेबल पाहून घेऊयात. दररोज सकाळी 11 वाजता माझं म्हणजे बुद्धिमत्ताचं लेक्चर असतं. दुपारी 1 वाजता अंकगणिताचं असतं. दुपारी 2 वाजता सामान्य ज्ञान किंवा सामान्य विज्ञानाचं असतं. तर मराठी व्याकरणाचं दररोज दुपारी 3 वाजता असतं. प्रत्येकाने नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. तुलनाचा प्रश्न. ए हा बी पेक्षा उंच, एम हा ए पेक्षा उंच, जी हा एम पेक्षा उंच, टी हा सर्वात उंच आहे. तर उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण असेल? एम, जी, ए आणि ए हा बी पेक्षा उंच, ए उंच आहे बी पेक्षा, एम हा ए पेक्षा उंच, जी हा एम पेक्षा उंच, टी हा सर्वात उंच. उंचीच्या तुलनेत मध्यभागी कोण आला आहे? एम आलाय. पर्याय कुठला आलाय? पहिलाच. तुलनाचे प्रश्न आणि वाचून वाचून सोडवत चला. दिशा ज्ञानचं. जर वायव्य पश्चिम बनले, आग्नेय पूर्व बनले आणि उरलेल्या सगळ्या दिशा अशाच प्रकारे बदलल्या, तर अशा परिस्थितीत दक्षिण दिशा काय बनेल? नैऋत्य, आग्नेय, ईशान्य, उत्तर. आधी आपण दिशा काढून घेऊयात आणि मग बदललेल्या दिशा लिहूयात. पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य. आता ह्या ज्या दिशा आहेत बदललेल्या दिशा पाहूया. जर वायव्य पश्चिम बनली आणि आग्नेय पूर्व बनली, प्रत्येक दिशांनी आपापली जागा बदलली, मग आग्नेय इथे येणार. म्हणजे आता दक्षिणेचं काय झालंय? दक्षिणेचं आग्नेय झालंय, म्हणून उत्तर येणार पहिला. प्रत्येक जण एक एक जागा बदललेला आहे. ओके, समजलंय व्यवस्थित? बरं, पुढला प्रश्न घ्या. दिलेल्या बाबींमधील संबंध दर्शवणारी योग्य वेनाकृती निवडा. व्यक्ती, कुटुंब, समाज 4 ऑप्शन आहे. समाजात कुटुंब, कुटुंबात व्यक्ती, व्यक्तींपासून कुटुंब बनतं आणि कुटुंबांपासून समाज बनतो. म्हणून तुमचं उत्तर काय हवंय? पर्याय तिसरा हवाय. मला माहिती होतं बरेच जण चुकतील. चुकू नका. चुकाल तर हुकाल. आणि सेशनला लाईक नाही कराल तर पुढे काय व्हाल हे नीट लक्षात ठेवा. चला, 26 तर जाणून घेऊयात. टिकर मराठीने आपली 11वी बॅच लॉन्च केली आहे जिचं नाव आहे योद्धा बॅच. या बॅच मध्ये तुम्हाला दररोज प्रत्येक विषयाचे 1 तास असे जवळजवळ 4 तास लाईव्ह लेक्चर भेटणार आहे. या लेक्चर मध्ये आम्ही सर्व टॉपिक अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत शिकवत आहोत. प्लस हे टॉपिक किंवा हे लेक्चर तुम्ही वर्षभर कितीही वेळा पाहू शकता. याचा अर्थ तुमच्याकडे 1 वर्षाची रेकॉर्डेड लेक्चर असणार आहेत, म्हणजे 1 वर्षापर्यंत. त्यानंतर आम्ही याच्यामध्ये PYQ चा समावेश केलेला आहे. ज्या दिवशी जे टॉपिक आपण घेतो त्या दिवशी त्या टॉपिकवर आधारित एक 15 ते 20 प्रश्न आपण देतो MCQ, आणि त्या दिवशी त्याच टॉपिकची PDF लगेच अपलोड करून देतो.
प्रत्येक विषयाच्या 2 अशा टोटल 10 ई बुक तुम्हाला यामध्ये देत आहोत. तर कुणाल सरांचे चालू घडामोडीचे मासिक, त्रैमासिक आणि 6 मासिक असे सगळं देणार आहोत. प्लस डाऊट सेशन आहे. जर एखादा डाऊट प्रश्न असेल किंवा कन्सेप्ट असेल तुम्ही तिथे पुन्हा एकदा विचारू शकता. आणि सराव करण्यासाठी तुमच्यासाठी 100 प्लस प्रश्नपत्रिका संच ज्यामध्ये तुम्हाला तुमची रँक चेक करता येईल. तुम्हाला तुमचा टाइम अनालिसिस कळेल आणि कोर्स संपल्यानंतर 10 लाईव्ह मॉक टेस्ट आहे. कोर्सची फी 2500 आहे, पण डिस्काउंट साठी तुम्ही आपल्या ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता, ज्याचा नंबर आहे 8233007373. वळूयात का आता पुढे. दिवसभरात जेव्हा घड्याळांचे काटे नेमके परस्परांच्या विरुद्ध दिशांना असतात अशा प्रसंगांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. 24, 23, 22, 21. परस्परांविरुद्ध म्हणजे कशा पद्धतीने असे, म्हणजे हा काय झाला 180 अंशाचा कोन झाला, ज्याला काय म्हणतो आपण सरळ रेषेमध्ये. मग दिवसभरात म्हटलंय याचा अर्थ काय झाला, दोन्ही काटे 24 तासात किती वेळा सरळ रेषेमध्ये येतात, तर दोन्ही काटे 24 तासात टोटल 22 वेळा सरळ रेषेत येतात. प्रश्न विचारण्याची पद्धत बघा, साधं नाही विचारलंय, फक्त थोडंसं फिरवून विचारलंय, पण ते फक्त थोडंसं फिरवून मध्येच आम्ही फक्त 1-1 मार्क घालवतो मॅडम, आणि त्यामुळेच फक्त वर्दी उडते है ना, असं नाही ना, त्यामुळेच नाही, त्यामुळे आमची वर्दी राहते मॅडम. 1-1 मार्क महत्वाचा आहे. एका सांकेतिक भाषेत मॅन बरोबर NBO तर वुमेन बरोबर काय. पुन्हा 4 ऑप्शन आहेत. मी काही ऑप्शन वाचत नाही कारण तुम्हाला वाचता येतं, मी शिकवलेलं आहे. मग आता आपण पाहूयात. अरे वुमन, M अधिक 1 N, A नंतर B, N नंतर O, W नंतर V, O नंतर P, M नंतर N, A नंतर B, N नंतर O. उत्तर काय आलं, अरे W नंतर X. मी म्हटलं असं का उलट झाली बाराखडी माझी. XPNBO, X वर्ण पहिलाच पर्याय आला. बघितलं X तुमची किती मदत करते, टाइम वाचवला X ने तुमचा, आणि तुम्ही नाव ठेवता. पवन शीर्षासन करत होता, अशा अवस्थेत त्यांचं तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे. पूर्व, दक्षिण, वायव्य, पश्चिम. पवन शीर्षासन करत होता याच्या अवस्थेत त्याचं तोंड होतं उत्तरेकडे. शीर्षासन केल्यामुळे उजवा आणि डावा बाजू काय होते, बदलली जाते. मग आता जर तो साधं उभा असता तर इथे डावा हात असता, पण आता शीर्षासन केल्यामुळे हा उजवा हात झाला आणि हा डावा हात झाला. ठीक आहे. आता पवन शीर्षासन करत असताना त्याच्या अवस्थेत त्याचं तोंड उत्तर दिशेस होतं, तर त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा आली, त्याच्या उजव्या हाताला आली पश्चिम दिशा, म्हणून पर्याय पण आला चौथा, पश्चिम. हुशार झाले तुम्ही. ठीक आहे, पुढला प्रश्न घेऊयात, पण त्याआधी आपलं टिक्कर मराठीचं सगळ्यात पहिलं पुस्तक आणि आपल्या टिक्कर मराठीचा सगळ्यात पहिला आपला हा जो हिरो ठोकळा आहे, जो तुम्हाला फक्त 375 रुपयामध्ये भेटेल. यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे 10,000 प्लस टॉपिक नुसार प्रश्नोत्तर संच आहे, आणि प्रत्येक शिक्षकाने टॉपिक नुसार जवळजवळ 50, 60 किंवा 100 प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी हा उपयुक्त आहे. यासाठी तुम्हाला आपलं ऍप डाउनलोड करायचंय, त्यामध्ये बाय नाऊ च्या आधी स्टोअर वर क्लिक करायचंय. स्टोअर वर नंतर बाय नाऊ वर क्लिक करा, प्लेस ऑर्डर करा, तुमचं नाव, नंबर, पत्ता व्यवस्थित टाका. येत्या 8 ते 10 दिवसामध्ये तुमच्या हातात हे आपलं पुस्तक असेल. लक्षात ठेवा, काहीच पुस्तकं उरली आहेत, त्यानंतर येणारं पुस्तक हे प्राइस वाढवून येईल आणि अपडेटेड व्हर्जन असेल. त्यानंतरचा पुढला प्रश्न, जर स्टार म्हणजे अधिक, चौकोन म्हणजे गुणाकार, त्रिकोण म्हणजे वजा व वर्तुळात वर्तुळ म्हणजे भागाकार, तर दिलेले समीकरण 8 भागिले 4 गुणिले 3 अधिक 7 वजा 3 बरोबर किती. 8 भागिले 4 म्हटले. ठीक आहे, 8 भागिले 4 म्हणजे 2 उत्तर येतं नक्की. अरे तुमचा काही खरं नाही रे. 2 गुणिले 3 अधिक 7 वजा 3, 3 दुने 6 अधिक 7 वजा 3, 13 वजा 3, उत्तर आलं 10.
कन्फर्म उत्तर 10 आलं? हो ना मॅडम, 10च आहे उत्तर. बर, घ्या मग पुढील प्रश्न. बैठक व्यवस्थेचा आहे, एका सरळ रांगेतला. दीपा स्वातीच्या उजवीकडे बसलीये, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसलीये, दीपा व सीता यांच्यामध्ये गीता बसलीये, तर सर्वात डावीकडे कोण बसलं? दीपा, सीता, प्रज्ञा, स्वाती. दीपा स्वातीच्या उजवीकडे आहे, स्वातीच्या उजवीकडे आहे दीपा. प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसलीये, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे बसली. दीपा व सीता यांच्यामध्ये गीता आहे, दीपा आणि सीता यांच्यामध्ये आहे गीता. तर सर्वात डावीकडे कोण बसला आहे? सर्वात डावीकडे कोण बसलं? प्रज्ञा. तर सर्वात उजवीकडे बसली आहे सीता. काही नव्हतं. दीपा स्वातीच्या उजवीकडे, प्रज्ञा स्वातीच्या डावीकडे, दीपा आणि सीताच्या मध्ये गीता बसली. पंक्च्युअल चा संकेत आहे 4 7 8 1 9 7 6 5. तर लुनाचा संकेत त्याच भाषेत कोणता? 4 ऑप्शन पुन्हा दिलेले आहेत. पंक्च्युअल 4 7 8 1 9 7 6 5. तर लुना. एल साठी काय दिले? 5. यू साठी 7. एन साठी 8. ए साठी 6. उत्तर काय आलं? 57 86. पर्याय आहे चौथा. त्यानंतरचा पुढला प्रश्न. एका सांकेतिक भाषेत स्टडी हा शब्द XCTSR असा लिहिला जातो, तर त्या लिपीत रिपोर्ट हा शब्द कसा लिहिला जाईल? आता लाईक करून घ्यायचंय सेशनला पटकन. बऱ्याच वेळ म्हटलेले नाही आणि तुम्ही स्वतःहून देखील करत नाही. त्या तुमच्या या निष्काळजीपणामुळेच 50 मिनिटाचं लेक्चर 30 मिनिटांवर आलंय. अजून किती कमी करायचंय सांगून द्या. चला, TUVWX 5 ने पुढे TUVWXYZ. काहीतरी गडबड आहे का? आहेच. काय आहे नीट बघा. स्टडीला त्यांनी YDUTS असं लिहिलं. ओके. Y च्या आधी X आहे, D च्या आधी C, U च्या आधी T, T च्या आधी S, R च्या आधी S च्या आधी R झालं. मग आता रिपोर्ट शब्द पण तुम्ही आधी उलट लिहून घ्या. TROPER. प्रत्येक पद हे एक एकने मागे न्यायचं आहे. टी च्या आधी एस, आर च्या आधी क्यू, ओ च्या आधी एन, पी च्या आधी ओ, ई च्या आधी डी, आर च्या आधी क्यू. उत्तर काय आलं? SQNODQ. पर्याय आहे चौथा. जमलंय ना? पण प्रश्नांच्या आधी टिकर मराठीने महाराष्ट्रात सर्वात प्रथम म्हणजे पहिल्यांदाच लाईफ टाइम अनलिमिटेड लाईव्ह बॅच घेतली, जिचं नाव आहे सिलेक्शन बॅच. या बॅचची फी आहे 5,000 रुपये. याचा अर्थ जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत आमच्या येणाऱ्या कितीही बॅचेस तुम्ही कितीही वेळात पाहू शकता. याबद्दलची अधिक माहिती तुम्ही आपल्या ऑफिशियल नंबरवर घेऊ शकता. नंबर आहे 8233007373 वर. ओके. आणि लक्षात ठेवा, ज्यांना योद्धा बॅच घ्यायची आहे 15 जून पासून बॅच सुरू होणार आहे. लेक्चरला लाईक करून घ्यायचंय. पुढला आपल्या कॅलेंडरचा प्रश्न. 1996 ची सुरुवात सोमवारने झाली असेल तर 1999 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. सुरुवात म्हटले याचा अर्थ 1 जानेवारी 1996 ला वार होता सोमवार, तर 1 जानेवारी 1999 चा वार. 96 नंतर 97, 98, 99 असे 3 वर्ष. 96 च एक लीप वर्ष. 4 ने पुढे, सोमवारच्या पुढे 4 वार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजे 1 जानेवारी 1999 चा वार काय आला आहे आपला? शुक्रवार. 96 ची सुरुवात म्हणजे 1 जानेवारी आणि 99 ची सुरुवात म्हणजे सुद्धा 1 जानेवारी. 96 ते 99 3 वर्ष आहे. 99 चे एक लीप वर्ष ऍड करायचं म्हणून वार 4 ने पुढे जाणार.
घ्या मग पुढे. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती वेळा काटकोन होईल? 10, 11, 12, 6. काटकोनाची स्थिती ही एका तासामध्ये 2 वेळा होते, हो ना? जसं 12 ते 1 मध्ये दोनदा होणार, 1 ते 2 मध्ये दोनदा होणार, 2 ते 3 मध्ये दोनदा होणार, 3 ते 4 मध्ये एकदाच होणार. याला अपवाद म्हणतात. 4 ते 5 दोनदा, 5 ते 6 दोनदा. टोटल किती वेळा झाली? 11 वेळा. म्हणजे 6 तासामध्ये किती वेळा काटकोन झालेला आहे? 11 वेळा झाले. याचा अर्थ असं लक्षात ठेवायचं का 6 तासात 11 वेळा नाही, लक्षात ठेवायचे ते अपवाद. काटकोनाच्या टायमाला 3 ते 4 आणि 9 ते 10 मध्ये 2 वेळा काटकोन न होता फक्त एकच वेळा काटकोन होतो, हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. लाईक केलंय पटकन? ठीक आहे. तर ज्यांनी अजूनही आपलं टिक्करचं ऍप डाउनलोड केलेलं नाही, पटकन प्ले स्टोअरला जाऊन ऍप डाउनलोड करून घ्या. टिक्करचं टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनलला जाऊन फॉलो करून घ्या किंवा तुम्हाला लिंक इथे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात सोमवारी सकाळी 11 वाजता लाईव्ह लेक्चर असेल. आज समजून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. बाकी तुमच्यासाठीच चाललंय, त्यामुळे सुट्टी घ्यायची, तरीही तुमच्यासाठी काही व्हिडिओ बनवून जायचे, एवढंच सध्या आमचं डोक्यात आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमच्यासाठी घेतली जाणारी मेहनत तुम्ही वाया जाऊ देणार नाही, याच हिशोबात जास्त मेहनत चालली आहे. ठीक आहे. आणि आम्ही घेणारी मेहनत तुम्ही वाया घालवणारही नाही, हे आम्हाला माहित आहे. चला, कॅमेरा थकलाय, फायनली थांबते मी. जय हिंद, बाय बाय, थँक्यू. आला.